नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक युट्यूब चॅनल मध्ये मी हर्षल मराठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं की कॅनवा मध्ये आपण वेबसाईट कशी बनवू शकतो किंवा डिझायनिंग कशी करू शकतो. आज आपल्याला काय करायचंय की कॅनवा मोबाईल मध्ये कसं यूज केलं जातं ते आपल्याला बघायचं. आपल्याला भरपूर लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या की सर आपल्याला मोबाईल मध्ये कॅनवा कसं यूज केलं जाईल त्याच्याबद्दल थोडं गाईड करावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोबाईल मध्ये कॅनवा कसं यूज केलं जातं. चला तर जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला कॅनवा यूज करायचंय मोबाईल फोन मध्ये, तर त्यासाठी आपल्याला कॅनवा इन्स्टॉल करावा लागेल. जर आपल्याकडे आयफोन असेल तर त्यासाठी आपण जाणार ऍप स्टोअरला, आणि जर आपल्याकडे असेल अँड्रॉइड तर आपण जाणार प्ले स्टोअर. आपण प्ले स्टोअरला बघणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी आपण प्ले स्टोअर ओपन करायचंय. प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर आपण इथं सर्च करणार कॅनवा. हे बघा, कॅनवा सर्च केल्यानंतर इथं दिसतं आपल्याला कॅनवा व्हिडिओ फोटो एडिटर. ओपन ऑप्शन येतंय. आपल्याकडे जर इन्स्टॉल असेल तर आपल्याला ओपन नाव येणार, आणि जर आपल्याकडे इन्स्टॉल नसेल तिथं इन्स्टॉल ऑप्शन येणार. तर आपण हे ओपन करून घेतो. हे बघा, कॅनवा आपल्याकडे स्टार्ट होतो. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, आता आपल्याला याचा इंटरफेस समजून घ्यायचा. नेमकं कॅनवा मध्ये मोबाईल मध्ये कॅनवा दिसतं कसं. हे बघा, जसं आपण आतापर्यंत लॅपटॉप मध्ये बघितलंय ऍज इट इज आहे, फक्त स्क्रीन छोटी असल्यामुळे त्या प्रकारे आपल्याला ऑप्शन दिसतात. आता बघा, इथं जर आपण गेलो तिथं सगळ्यात आधी तुम्हाला दिसतंय मॅजिक लेयर्स, सोशल मीडिया, व्हिडिओज. म्हणजे आपल्याला कुठल्या सेक्शन मध्ये क्रिएट करायचे टेम्पलेट्स ते आपल्याला इथं दिसते. समजा आपल्याला सोशल मीडियासाठी काय पोस्टर्स वगैरे बनवायचे असेल, जसे आपण आधी बनवले होते, तर आपण सोशल मीडियावर टॅप करणार. हे बघा, मग इथं ऑप्शन आले आपल्याला. फेसबुकसाठी हवंय, इंस्टाग्रामसाठी हवंय. इकडे स्क्रोल केलं लिंक्डइन, पिंटरेस्ट, टिकटॉक, ट्विटर वगैरे ऑप्शन आहे. आणि मग इथं काय बनवायचं आपल्याला, इंस्टाग्राम स्टोरी, इंस्टाग्राम पोस्ट, हे सगळे ऑप्शन्स आपल्याला इथं येतात. त्याच्यानंतर आपण ज्या डिझाईन्स बनवल्या लास्ट टाइम त्या डिझाईन्स आपल्याला बघायचे असेल तर बघा, इथं खाली ऑप्शन आहे क्रिएट युअर व्हिडिओज टेम्पलेट्स अँड मोर. जर आपण इथं युअर व्हिडिओजला टॅप केलं तर आपले युअर डिझाईन, जर आपण इथं युअर डिझाईन्सला टॅप केलं तर आपल्या ज्या लेटेस्ट डिझाईन आहेत ते बघा, आता सगळ्या डिझाईन्स इथं बघायला मिळतील आपल्याला. जे जे आपण बनवलेत ते सगळे आपल्याला इथं बघायला मिळतात. त्याच्यानंतर टेम्पलेट्स, आपल्याला जर रेडीमेड टेम्पलेट्स हवे असतील ते टेम्पलेट्स आपल्याला इथं मिळणार आहे. इंस्टाग्राम स्टोरी, मोबाईल व्हिडिओ, टिकटॉक व्हिडिओ, लोगोज, असे भरपूरसे. जर आपल्याला लोगो वगैरे बनवायचे असेल, लग्नपत्रिका बनवायची असेल, असे ऑप्शन्स आपल्याकडे येत असतात. मग आपण बनवण्यासाठी काय करतो, क्रिएटमध्ये जातो. हे बघा, क्रिएटला गेल्यानंतर आपल्याला एवढे सगळे ऑप्शन्स दिसत आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक पोस्टर बनवायचे सोशल मीडियासाठी. मग आपण जाणार सोशल मीडियामध्ये, इंस्टाग्राम. हे बघा, इंस्टाग्राम स्टोरी बनवायची आपल्याला, पोस्ट बनवायची, रील बनवायची, का प्रोफाईल पिक्चर मॅनेज करायची. आपल्याला पोस्ट बनवायची. पोस्टला आपण क्लिक केलं. आता बघा, इथं क्लिक केल्यानंतर हे बघा, हे आपल्याला सगळे टेम्पलेट्स इथं आले इंस्टाग्रामचे. आपल्याला कशासाठी बनवायचंय, समजा आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं की आपण हेडफोन्स कसे डिझाईन करायचे ते आपण मागे बघितलं होतं पोस्टरमध्ये. आज आपण काय करूया, आपल्याला याच्यात काय करायचंय, एक मॉनिटर आहे आपल्याकडे मस्त 19 इंची, त्याची आपल्याला ऍडव्हर्टाईज बनवायची, त्याचं पोस्टर बनवायचं. मग आपण इथं सर्च केलं मॉनिटर, सर्च. आता बघा मॉनिटर सर्च, ते बघा आलं रेडीमेड टेम्पलेट्स. भरपूरशे टेम्पलेट्स आपल्याला इथं मिळतात. मग आता मग याचा आपल्याला कुठला टेम्पलेट हवंय ते आपण चॉईस करू शकतो. बघा, एक प्रीमियम आहे, पूर्ण कम्प्युटर सेटअपसाठी पुरं ग्राफिक डिझायनर पॅक आहे. असे भरपूरसे टेम्पलेट्स आपल्याला इथं मिळणार. याच्यापैकी जे आपल्याला हवं असेल ते आपण इथून चॉईस करणार. समजा आपण घेतलं हे वाला, घेतलं ते हे वाला आपण घेतलं. हे बघ आलं. आता आपल्याला काय करायचंय, याला एडिट करायचं. तर एडिट करण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण क्लिक करायचो तर डेस्कटॉप मोडला आपल्याला साईडला पॅनल दिसायचं. आपल्याला इथं काय होणार बघा, आता समजा आपल्याला डॉमिनेट एव्हरी फ्रेम याला क्लिक केला आपण, तर बघा खालची साईडला पट्टी आली बघा, एक दिसतंय जे आपण स्क्रोल करतोय. जे ऑप्शन आपल्याला साईडला दिसत होते आणि बाकी वरती दिसत होते ते सगळे आपल्याला इथं दिसणार. मग समजा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, फॉन्ट चेंज करायचं. मग आपण फॉन्ट मध्ये जाणार. हे बघा, फॉन्टचं नाव आहे. जर आपण आवडचं एरोला क्लिक केलं इथं सगळे फॉन्ट्स आपल्याला इथं ऍज इट इज दिसणार. मग आपल्याला कुठला यूज करायचा ते आपण सर्च करायचं. समजा आपल्याला यूज करायचा मॉन्स्टर. इथं सर्च केलं आपण मॉन्स्टर.
हे बघा आता तो फॉन्ट आता अप्लाय झाला अप्लाय. मग आपल्याला याची साईज कमी जास्त करायची असेल तर या डॉटला क्लिक करून आपण असं ओढणार, इकडनं साईज आपण ओढली, याला असं ड्रॅग ड्रॉप आपण करू शकतो जसं आपल्याला हवं असेल तसं. हे जे 4 ॲरो दिसत आहेत ना, याला क्लिक करून जर आपण ड्रॅग ड्रॉप करतोय तर हे मूव्ह होतं. त्याच्यानंतर बाजूचा जो आहे रोटेटसाठी, हे बघा असं रोटेट करण्यासाठी. ओके, आणि इथं जर हा डॉट आहे याला जर आपण ओढतोय तर आपण साईज कमी जास्त करू शकतो या पद्धतीने. ओके, मग आपल्याला समजा इथं फोटोला काही मॅनेज करायचं आहे, हा फोटो आहे समजा, याच्यामध्ये आपल्याला काही ॲनिमेशन्स वगैरे अप्लाय करायचे असेल तर आपण ॲनिमेट बटनावर क्लिक करतो. हे बघा राईज अप असं आला पाहिजे, पॅन पॉपअप झाला पाहिजे, तो वाईट ज्या पद्धतीने आपल्याला हवं असेल त्या ॲनिमेशन्स वगैरे आपण इथं अप्लाय करू शकतो जर हवे असतील तर. आता बघा एवढं झालं. आपल्याला समजा इमेजची ट्रान्सपरन्सी कमी जास्त करायची तर ट्रान्सपरन्सीला क्लिक करून आपण कमी जास्त ट्रान्सपरन्सी इथून मॅनेज करू शकतो या पद्धतीने. समजा आपले जे फोटोज पिक्चर आपण जे अपलोड केलेले असतात ते कुठं मिळतील तर बघा इथं खाली जो आहे ते बघा इथं अपलोड टॅब आहे. अपलोड टॅबला क्लिक केलं जे काही आपण अपलोड केलं असेल ते सगळं आपल्याला इथं मिळणार. त्याच्यानंतर टूल्स, हे बघा टूल्समध्ये जर गेलो तर आपल्याला काय पेन्सिल, पेन, टेक्स्ट एरिया जे हवं असेल ते आपण ऍड करू शकतो. गॅलरीमधनं ऍड करू शकतो. जे इलिमेंट्स आपण ऍड करतो ते इलिमेंट सेक्शनमध्ये आपल्याला मिळणार आहे. इथं जर तुम्ही बघितलं ते बघा पूर्ण इलिमेंट जे आपण यूज करतो ते सगळं ॲज इट इज आपल्याला इथून यूज करताना. समजा याच्यामध्ये आपल्याला काय हवंय तर एक मॉनिटरसाठी सेल पोस्ट हवी, सेल. हे बघा आपण सेल सर्च केल्यानंतर हे बघा आपल्याकडे आले टेम्पलेट्स कसं सेल हवंय. आता याच्यामध्ये हे जे दिसत आहे तिथं 5 टाईप हे प्रीमियम टेम्पलेट्स असतात आणि हे बाकीचं जे ते फ्री ऑफ कॉस्ट आपण यूज करू शकतो विदाउट कुठलाही कॉपीराईट नाही. समजा आपण आ घेतलं सेल, याला थोडं आपण छोटं केलं आणि याला इथं ठीक आहे. इथून बघा आता हे आपल्याला छोटं करताना मिक्स होऊन गेलं. तिथं अंडू बटन आहे, आपण अंडू बटनाला क्लिक करून मागे येऊ शकतो. मग याला उचललं आणि या ठिकाणी आपण असं ठेवू शकतो सेव. ओके, मग स्टॉकचं जे काही नाव असेल ते आपण खाली ऍड करू शकतो. जर आपल्याला न्यू फॉन्ट, आता एवढं टेक्स्ट आपण एडिट करून घेतलं, आपल्याला नवीन टेक्स्ट ऍड करायचं आहे, त्या टेक्स्ट बटनाला क्लिक करून आपण इथं ऍड टेक्स्ट बॉक्स करू शकतो. मग इथं आपल्याला जे काही लिहायचं असेल ते आपल्याला इथं ऍड करणार. समजा आपण दिलेलं प्रॉस्पेक्ट आहे, मग याची साईज वगैरे सेम ट्रॅक करा, मोठं करा त्या ठिकाणी. त्याला कलर वगैरे करायचे असेल तर बघा आता कलर ऑप्शन्स आहे, जो कलर आपल्याला हवा असेल तो आपण इथून मॅनेज करू शकतो. ओके, समजा आपल्याला स्टायलिंग करायची तर हे करायचं इफेक्ट्स मध्ये जर गेलो तर बघा हे जे इफेक्ट्स आपण बघितले ऑलरेडी, आउटलाईन लावायची असेल आउटलाईन, मग याच्या सेटिंग्सला क्लिक केलं तर आपण इथले कलर्स वगैरे चेंज करू शकतो. समजा आपण ब्लॅक कलर घेतला, हे बघा. ओके, जर याला अॅनिमेट करायचे असेल, आता टेक्स्ट मध्ये ऍडव्हान्स म्हणजे स्पेसिंग वाढवायची असेल आपल्याला लेटरमध्ये तर आपण लेटर मधली स्पेसिंग अशी वाढवू शकतो. ओके, जर लाईन असतील मल्टिपल, आता बघा मल्टिपल लाईन आहे त्याची स्पेसिंग वाढवायची तर आपण हे मल्टिपल लाईन मधले जे अंतर आहे ते इथून कमी जास्त करू शकतो या पद्धतीने. जर आपल्याला सुपर फॉर्मॅटमध्ये हवं असेल किंवा मग सब फॉर्मॅटमध्ये हवं असेल टेक्स्ट आपण त्या पद्धतीने मॅनेज करता येणार आपल्याला. इथून फॉर्मॅट समजा आपल्याला बोल्ड करायचं आहे, इटॅलिक करायचं आहे, अंडरलाईन द्यायची आहे, अप्पर केस लोअर केस मध्ये कन्वर्ट करायचंय ते सगळं आपण इथे करू शकतो. मग आपल्याला सेंटरला हवंय, लेफ्टला हवंय, राईटला हवंय, जस्टिफाय हवंय कंटेंट, जसं आपल्याला हवं असेल ते सगळे सेटिंग्स आपल्याला इथून मॅनेज करता येणार या ठिकाणी. हे बघितलं कलर, टेक्स्टाईल्स, फॉन्ट्स, अजून आपल्याला काय हवंय ते सगळे ऑप्शन आहे. ट्रान्सपरन्सी मॅनेज करायची, लेअर समजायला आपल्याला पुढे मागे कुठे मॅनेज करायचे असेल तर आपण इथं लेयर्स मॅनेज करू शकतो. समजा खालून 2 नंबर, आता इथं आपल्याकडे तसं काही आपण ठेवलेलं नाही एखादा ऑब्जेक्ट की त्याच्यावर म्हणजे त्याचा मागं जाईल किंवा पुढे येईल ना, तर आपण ते त्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. तसंच भरपूर शॉप्स आहे बघा, मॅजिक फोटोज, ऑडिओज ऍड करायचं, ऑडिओज ऍड करू शकतो, व्हिडिओज ऍड करायचे. त्याच्यानंतर आपल्याला वाटलं की याच्यामध्ये समजा टेक्स्टवर आपल्याला आणखी काय परफॉर्म करायचं, पोझिशन सेम बॅकवर्ड फॉरवर्ड जसं आपण इकडे गेलं लेयर्स मध्ये त्याच टाईपमध्ये. जर आपण मोर मध्ये गेलो, समजा आपल्याला कॉपी करायचं कॉपी करू शकतो. डुप्लिकेट फाईल हवी असेल आपलं म्हणजे ते टेक्स्ट ऍज इट इज डुप्लिकेट हवं असेल तर डुप्लिकेटला क्लिक करायचं. बघा हे 2 नंबर नको असेल इथून आपण डिलीट करू शकतो. जो ऑब्जेक्ट नको असेल त्याला सिलेक्ट करायचं, तो वरचा ऑप्शन आहे ना डिलीट आपल्याला करताना तर डिलीट होऊन जातं. जर डुप्लिकेट हवं असेल डुप्लिकेट, समजा आपल्याला एखादी स्टाईल आहे, आता ही याची स्टाईल आपल्याला कॉपी करायची,
तिथून कॉपी स्टाईल करायचं. कोणाला कॉपी करायची याला सिलेक्ट करा. बघा झाली कॉपी. पूर्ण स्टाईल याला कॉपी होईल. या प्रकारे आपण मोबाईलमध्ये कॅनवा यूज करू शकतो. जर समजा आपल्याला वाटलं ही इमेज आपली तयार झाली, याला आपल्याला डाउनलोड करायचं, मग इथं वरती शेअरचं बटन आहे, याच्यावर क्लिक करायचं. कुठं टाकायचं आपण व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, कॅनवामधनं प्रिंट करायचं किंवा इथं डाउनलोड ऑप्शन आहे, जस्ट डाउनलोडला क्लिक करा. कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवी, जेपीजी, पीएनजी, पीडीएफ, तो फॉर्मॅट आपण इथे सिलेक्ट करणार. जेपीजी केला समजा 100 आणि इथं डाउनलोडला क्लिक केलं ती इमेज आपली डाउनलोड होईल. आता डाउनलोड होते ती. आता आपण जेपीजी केल्यामुळे आपण जे त्याच्यामध्ये अॅनिमेशन वगैरे इफेक्ट टाकले होते ते दिसणार नाही, कारण की जेपीजी फक्त एक सिंपल इमेज असते. याच्या जागी आपण MP4 किंवा GIF केलं असतं त्या पद्धतीने आपल्याला ते बघता आलं असतं की नेमकं त्याच्यामध्ये आपल्याला कुठं काय असतं. ही इमेज आपली डाउनलोड झाली. मग तुम्हाला वाटलं गॅलरीमध्ये आपण बघू शकतो. या पद्धतीने आपण मोबाईलमध्ये कॅनवा यूज करू शकतो. जर तुम्हाला याचा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.